गटारीचं सेलिब्रेशन करण्यासाठी आज करीपुरी मी एकटी काय करू म्हणून मी जाणार आहे आता माझ्या घरी. कोणी कोणी हातात बांधला आता. कागद लावले सर्व लोकांनी घराला आपल्या. पाणी शिरतं म्हणून घरात. पावसाने एवढा धुमाकूळ घातलाय. खूप पाऊस आहे सकाळपासून आज. आणि आज गटारीचा पण बेस्ट आहे. मी जाते माझ्या घरी गटारीचं सेलिब्रेशन करण्यासाठी. आज गटारी आहे आणि हे पण नाही आहेत घरी, हे पण गेलेत बाहेर. तर तुम्हाला तो मी व्हिडिओ दाखवलाच. तर हे येणार आहेत आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी येणार आहेत. तर मग मी एकटी काय करू म्हणून मी जाणार आहे आता माझ्या घरी आणि घरी करणार आहे ते सेलिब्रेशन. तर मी तुम्हाला तोही सुद्धा व्हिडिओ कंटिन्यू दाखवेल की घरी आम्ही गटारी कशी साधीच करणार. आपली चिकन वगैरे आणून मच्छी चिकन आणणार दोघांपैकी एक आणि करणार. आणि परत सोमवारपासून नॉनव्हेज खायला नाही आहे, महिनाभर नाही आहे. हवेच वाटतं जास्त दिवस श्रावण आहे. तर गणपती बाप्पा पुढच्या महिन्यात येणार आहेत. तर आता मी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू दाखवते याच्या पुढे. बेकार हवा पण सुटली बाहेर. सगळं उडतं आहेत कागद लोकांच्या दरवाजाचे. मी नाही लावला. मी दरवर्षी लावते कागद दरवाजाला, पण मी नाही लावला. कसं ते माझ्या इकडचं जरा उंच आहे ना, तर आणि पत्रे पण जास्त बाहेर आहे. त्याच्यामुळे पाणी इकडे माझ्या दरवाजामध्ये येत नाही आणि माझा दरवाजा ओला होत नाही. तर त्याच्यामुळे मी कागद नाही लावला. काय ऑगस्ट आहे आणि ऑगस्टमध्ये खूप जास्त पाऊस असतो. आता विचार करते कागद लावायचा आता पाऊस जरा एंड झाल्यावर. कारण का ऑगस्टमध्ये जास्त पाऊस असतो, त्याच्यामुळे लावायचा विचार करते आता कागद. तर बघू, लावला तर लावेन, नाहीतर मग राहू दे असंच. आता आमचे दादा चांगला फ्रेंडशिप बँडची रिबीन बांधतायत. वाव मस्त. कोणी बांधलं सोनू तुला? दादांनी. आम्हाला मला काय कोणी कोणी हातात बांधला आता. हा इथे बघ, इथे मम्माकडे बाबा ना. तर आता मी आली आहे माझ्या घरी, म्हणजे माझ्या माहेरी आली. आणि आज गटारीचा दिवस आहे, तर आज गटारीची पार्टी करायची. आणि यात्रिक तिथे ब्लॉग बनवते, तरी यात्रिक माझा ब्लॉग बघतोय. दाखवतो तुम्हाला. काय नाही, छानच वाटतोय. हो. तर दीपा पण आता काम करते. तर आज घरी जो बेत बनलाय तर तुम्हाला मी दाखवते. आजचा गटारी स्पेशल बेत. आणि आता मी इथे घरी बनवलेलं जेवण आहे ते तुम्हाला दाखवते. तू बनवलेलं, दीपाने आज चिकन बनवलंय. आणि आता तिथे कामं झाली, भांडी कुंडी सगळी. तर ती सांगते की मी बनवलेलं दाखव म्हणून. आता तर तिने बनवलेलं तुम्हाला दाखवते चिकन. ह्याच्यात चिकन ग्रेव्ही केली आहे तिने. आणि हे मालवणी चिकन आहे, मस्त मालवणी चिकन करी. त्याच्यानंतर हे चिकन फ्राय केलंय तिने.
मस्त असं रवा वगैरे लावून. आणि ह्याच्यामध्ये माझ्या आजीने दिलेलं मालवणी चिकन आहे, ते पण तुम्हाला दाखवते. तर हे दिने असं घट्ट घट्ट केलं, सुका केलंय, मालवणी चिकन सुका माझ्या आजीने दिलंय. हा राईस आहे, ह्या आंबोळ्या आहेत, आंबोळ्या पण वा मस्त खुसखुशीत झाल्यात. आणि चपात्या. तर आमच्या दीपाने बनवलेला हा चमचमीत बेत आहे आजचा मालवणी चिकनचा. फक्त त्याच्यातली ही माझ्या आजीने बनवलेले आहे. तर हे मालवणी चिकन करी, हे चिकन फ्राय, हा इंद्रायणी राईस, कांदा, लिंबू, हे आपली आंबोळी मालवणी, चपाती आणि हे माझ्या आजीने बनवलेलं चिकन ग्रेव्ही. आजचा मस्त बेत आहे, गटारी स्पेशल. या दोघांची एव्हरी टाइम भांडणं चालू असतात, जेवायला बसले तरी भांडणं. आता दाखव तू काय बघतोय, दाखव. वाव मम्माचे ब्लॉग बघतोय. तुला आवडतात मम्माचे ब्लॉग? हा आशू वगैरे पण आहे त्याच्यात. हा अतांग पण आहे. आणि कोण कोण आहे? जेजू आहेत आणि आप्पा. म्हणजे कोण? दीपा. बर्थडे कोणाचा आहे? आशूचा बर्थडे की दीपाचा बर्थडे? दीदीचा बर्थडे. दोघींचा पण नाही. बाय कर. आमच्या घरातला नवीन कॉन्सेप्ट, पाणीपुरीच्या पुरीमध्ये चिकनची करी, चिकन पुरी. तो काय खाणार नाही, खेळत बसणार फुकटचा त्याच्यामध्ये आणि घरभर सार सार करून टाकणार सगळा रस्सा रस्सा. चिकन करी कशी टेस्ट लागते? हा सॉरी, चिकन पुरी. चिकन करी, करी पुरी, चिकनची करी पुरी. करी पुरी. मामा काय बोलतो आता? काहीतरी युनिक कॉन्सेप्ट, मस्तच केलं. दीपाने सुचवलं आम्हाला हे पुरी आणि रस्सा. पहिल्यांदा ट्राय केला, छान झाला, मस्त लागतं खरंच. तर आजची दुपारची आमची पार्टी झालेली आहे, म्हणजे गटारीची पार्टी. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता माझे पप्पा बाहेर उभे, तरी पण मी व्हिडिओ करते. त्यांना आवडत नाही मी व्हिडिओ बनवते ते ब्लॉगिंगचे, तर मला ते सारखे ओरडत असतात बंद कर म्हणून. ते असं आवड झाली आहे निर्माण ब्लॉगिंगची, तर मी आता ती तसंच कंटिन्यू करणारच आहे ब्लॉगिंगचा. तर म्हणून मी सारखी बघते, ते आले तर मला आता बडबड लागतील. आणि माझ्या घरी ब्लॉगिंग करायचं म्हणजे माझ्यासाठी खूपच मोठा टास्कच आहे, कारण का एव्हरी टाइम ह्यांच्या तोंडाला मालवणी माणूस म्हटल्यावर गाड्या तर असतात, म्हणजे शिव्या तर असतातच. त्यांच्या तोंडाला प्रत्येक टाइम शिव्या असतात. तर माझ्या व्हिडिओमध्ये अख्ख्या बीप 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 करतच राहायला लागेल मला ती म्युझिक देऊन. तर म्हणून मी जास्त अशी पटकन ब्लॉगिंग करायला बघत नाही इथे आली का. तरी पण मला इथे खूप आवडतं. आली तर माझ्या हातामध्ये मोबाईल नसतोच. मेन गोष्ट मी मस्ती करण्यामध्येच असते, मजा मस्ती सगळं करायला. आणि आता दिवाबत्ती चालली आहे, तर दिवाबत्ती करते आणि त्यामध्ये आतांग पण तिच्या मागे लागलाय. दे म्हणून दाखवते तुम्हाला.
तर आजचं माझी गटारीची पार्टी झाली पूर्ण आणि आता मी माझ्या घरी चालली आहे, माझ्या सासरी माहेरून. तर आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज लाईक करायला विसरू नका. तर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.